आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत पत्रकार संवाद कार्यक्रम संपन्न। जगात अनेक देश फिरलो, मात्र भारताइतकी विविधता जगात कुठेच नाही। जगात सर्वात मला माझा भारत देश आवडतो, असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांचा संवाद कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं। पत्रकार मित्र सहकार्यांनी केलेल्या सूचनेनुसार शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह मार्केट यार्ड पनवेल येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी ते म्हणाले की मंत्री झालो तरी चांगले आणि नाही झालो तरी चांगले, कारण प्रत्येकालाच मंत्री बनायला आवडतं आणि ती संधी सर्वांनाच मिळते असं नाही। महिला पत्रकार सुरक्षा, आरोग्य विमा, पनवेलमध्ये पत्रकार भवन, पत्रकारांना घरे या पत्रकारांनी केलेल्या मागण्यांसाठी नक्कीच प्रयत्न करीन असेही ते म्हणाले। याचबरोबर पत्रकारांना टोल माफीसाठी आग्रही राहीन असेही ते म्हणाले। सध्या यूट्यूबच्या बातम्यांची विश्वासार्हता अधिक असल्याचे दिसून येते असे सांगून राजकारणात नगराध्यक्ष म्हणून आलो, जर राजकारणात आलो नसतो तर कदाचित कंत्राटदार झालो असतो असेही ते म्हणाले। या पत्रकार संवाद कार्यक्रमात भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह पनवेल, उरण आणि नवी मुंबईमधील पत्रकार उपस्थित होते। महामुंबई चॅनलसह मिलिंद खार पाटील, पनवेल। अनेकांचं सहकार्य पत्रकारिता क्षेत्रामध्ये लाभलं। वेळोवेळी जे काही केलं त्याला तुम्ही प्रसिद्धी दिली। अविनाश कोळीजींनी संदर्भ सांगितले, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करत नाही, पण त्यामुळे लोकांपर्यंत ते काम पोहोचत राहतं आणि त्यामुळे ते पोहोचवण्यामध्ये आणि जर याला कारकीर्द म्हणायची झाली तर त्या कारकिर्दीला तुमच्या सगळ्यांचा हातभार लागलेला आहे। त्यामुळे त्याबद्दल सुरुवातीला तुमचा आभार व्यक्त करतो। आजचा हा बिग अजेंड्याचा असा संवाद असल्याचं मी समजतो, त्यामुळे ज्यांनी ही संकल्पना मांडली त्यांना विनंती करतो। साधारणपणानं 2018 सालामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये सिडकोच्या अध्यक्षपदी माझी नेमणूक केली शासनानं आणि 1 वर्ष मला सिडकोचा अध्यक्ष म्हणून काम पाहण्याची पण संधी मिळालेली आहे। आणि भारतीय जनता पार्टीमध्ये 2014 सालापासून मी जे पाहिलं ते पाहता नेतृत्वाची ही ठाम धारणा असते की आपण सगळ्यांना मंत्री बनवू शकत नाही। म्हणजे माझ्या बरोबरीनं 4 वर्ष 5 वर्ष ज्यांनी आमदार 5 टर्म भूषवले आहेत असे आमदार होते, पण प्रत्येकाला मंत्री बनता येत नाही। बनायचं झालं तर प्रत्येकाला आवडतं, पण प्रत्येकाला बनता येणार नाही याची जाणीव आहे। त्यामुळे तुम्ही मंत्री असा किंवा नसा, तुम्ही मंत्री आहात असं समजून तुमच्या कामांना प्राधान्य आमचा पक्ष देतो आणि त्यामुळे मंत्री झालं तरी चांगलं, नाही झालं तरी चांगलं हीच माझी भावना निवडून देते। आणि मग आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत जातो तर महाराष्ट्राचे प्रश्न आपण हाताळतो। समोरून जसा प्रश्न येईल तसं आपण पुढे जायचं। यथा प्रजा तथा राजा असं होत जातं। तुम्ही मला सांगितला प्रश्न आणि तो जिथे मांडायचा तिथे मांडला पाहिजे। तुम्ही मला सांगितली समस्या ती सोडवली पाहिजे। ज्या ठिकाणी आपल्याला सोडवता येण्याजोगी असेल तर वरतून कोणी येऊन सोडवेल याची वाट पाहायला साधारणतः रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की याची आपण वाट पाहिजे ना, आपण आपल्या स्तरावर तिची मदत करता येते ती करायची। तर तशा पद्धतीनं जे विषय आजपर्यंत पत्रकार मंडळींनी समोर मांडले ते सोडवण्याचा प्रयत्न केला। पत्रकारांनी मांडलेले इतरांचे प्रश्न पत्रकारांनी कधी मांडले तर ते स्वतःचे प्रश्न ते सोडवण्याचा आपापल्या परीनं प्रयत्न केलेला आहे। मी जसं सांगितलं सुरक्षिततेचा विषय असेल किंवा महिला पत्रकारांशी संबंधित विषय असेल, त्या वेळेला असे विषय जर समोर आले त्या वेळेला त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय। तुम्ही म्हणाल की याच्यावरती राज्य सरकारच्या कडून निर्णय मिळवून द्या, तर तसाही आपण येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे करू। मला कोणीतरी सांगितलं असं गौरव लागेला तुमच्याबद्दल असं बोलत होते, तर ते झालं कानाने ऐकलं। गौरव जागेदारांच्या पेपरमध्ये छापून येईल त्याच्यामध्ये की अशा पद्धतीनं प्रशांत ठाकूरांनी म्हटल्याची चर्चा आहे, पण जेव्हा प्रशांत ठाकूरांचा व्हिडिओ दाखवला जाईल तेव्हा तो नाकारला जाणं फार कठीण होऊन जाईल। त्यामुळे व्हिडिओला आज जे महत्व आहे ते कशालाच नाही। त्यामुळे बरीच जण अलीकडच्या काळामध्ये ते तुमचं आपण म्हणूया व्हिडिओ किंवा डिजिटल मीडिया याला बरेच जण प्रेफरन्स देत आहेत बातमीच्या बाबतीमध्ये, विश्वासार्हतेच्या बाबतीमध्ये। कारण शेवटी मी कधीतरी असं म्हणू शकतो, मी असं म्हणालोच नाही असं मी म्हणू शकतो, प्रिंट बातमी पत्रकार नेहमी आपल्या पाठीशी आहेत आणि ज्या पद्धतीनं आपल्याकडे
एक सर्वांची आशा आहे की आपण त्यांना आर्थिक पाठबळ जास्तीत जास्त